हॅलो गाईज, वेलकम टू माय युट्यूब ब्लॉग. ऍक्च्युली मी हा ब्लॉग खूप घाईघाईमध्ये ह्याच्यासाठी बनवते कारण की मला ऑलरेडी लेट झालं. तर माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच तुम्हाला कळलं असेल की मी आज काही कांड करणार आहे. पण तरी मी तुम्हाला सांगते, मी आज करणार आहे तेजसवरती प्रँक. मी कधी केलं नाहीये अँड आय एम सुपर एक्सायटेड. प्रँक म्हणजे माझा असं व्हिडिओ बनवायचा प्लॅन आहे की मी हिक्की घेणार आहे आणि तो बघेल आणि मग त्याचं जे रिॲक्शन असेल, आय डोंट नो काय रिॲक्शन असेल. आणि मला हिक्की माझीच बहिणीकडून मी घेणार आहे. ते थोडंसं वियर्ड वाटत असेल, बट स्टील काय करणार आता, घ्यायला तर लागणार ना. सो या. अँड तेजसला मी बोलली आहे, तो आता निघाला ऑन द वे आहे, येतोय. त्याला बोलली की मी जाते जरा बाहेर, येतो. हा हा सो गाईज, ही मला आता गिफ्टी देणार आहे. मी फर्स्ट टाइम तेजस दादा मला मारणार आहे यार. इथे ते आहे, इथे आमच्या ऑफिस मध्ये पण नाही साईडला कोणी. त्या ह्या साईडला येते. हा, ते. हा होतो. ही बिचारी कलर करत होती तिच्या केसांना, म्हणून तिचा अवतार असं घाण आहे. बघा माझ्या मानेवरती काय नाही बाबा, आधीच सांगते बघा. कुछ इथे भी पण नहीं काय है. नाही. चल चल, देख देख देख. हे दुखू नको हा. मग ते दुखण्याचं इथे सावलं कुठेतरी दे, इथे कुठेतरी. तुला. थोडी लिपस्टिक लाव. दिसतंय? हा बघ. थोडं लव्ह बाईट देऊन पण आम्ही असं थोडी थोडी लिपस्टिक लावतो. लई जोरात मग चावली बिंदी. शपथ रिअल वाटतं. तिथून निघाली आहे. तर बघू, तेजस आल्यावरती तो स्वतःहून बघते की मला काहीतरी करावं लागेल. मला तर खूप भीती वाटते त्याचं काय रिॲक्शन असेल वगैरे. यार मारेल तर मला. ठीक आहे, काय नाही, बघूया आपण. तू आता कुठे येते, मी जरा त्याला कॉल करून विचार. एवढा हिरो बनून काय याची गरज होती? होणार तर याचा पत्काच आहे. मी बघा कोणत्या अवतारात आली आहे बघा. इथे बघ, इथे बघ. एवढं हिरो बनून कुठे जायचंय बाबा? मला आवडतं हिरो बनून राहायला. मी बनवलं तुला हिरो, समजलं? माझ्यामुळे झालाय तो हिरो. हा, आला मोठा. त्याच्यामध्ये सूरज लामा मोमोजला गेलो असतो ना. सूरज लामा मोमोजला आपण ह्याच्या आधी गेलो होतो ना, हा, एवढे ना आवडलेले. छान तर होते. छान होते. मग. हो. पागल. तो आम्ही काहीच निघालो आहे फिरायला, ओंडेगिरी करायला. तिने मला येडा बनवला आहे आता. काय येडा बनवलाय सांग? जपतो काय येडा बनवलाय सांग? काय नाही, येडा काय बनवला पण? म्हणजे तुम्हाला असं तुझ्या प्रेमाने येडा बनवून तुझ्या प्रेमात पाडलास ना, ते येडा बनवला. किती गोड. हे फक्त हा कॅमेरावरती बोलतो, ह्याच्या मागे मला कचरा समजला. कचरा, एक नंबरचा कचरा समज. तो कचरा जो मी 2 वर्ष माझ्याकडे जपून ठेवला. बघितलं, आलं ना लायकीवर. तू कचरा आहे, तुला मी बनवलंय कचऱ्यामधून हिरो. समजला काय? अरे कमळ, समजला काय? कमळ नेहमी चिखलातच उभो. अरे तेच, तू चिखल होता, मी कमळ होती. समजलं? नॉर्मल व्हिडिओ पाठवले ना तुला रील्स वरती मी, की तू एक अॅनिमल विचार करणार, मी एक अॅनिमल विचार करणार, मग तू माझं अॅनिमल गेस सांगू करायचा, एनिमल मी तुझं सरडा अॅनिमल गेस करणार. सरडा कोणाचा अॅनिमल? तुझा. का का सरडा का? कारण तू सारखे रंग बदलत असते ना. रे हा, आ, रंग बदलत असते ना, तुझ्यासोबत एवढी वर्ष राहिले नसते मी. समजलं काय? कधी कधी असं म्हणजे काय स्वतः चूक असेल तर मग असं रडून हे करायचा रंग. मग कधी माझी चूक असेल तर तिथे असं समजून घेण्याचं नाही, तर रागात यायचा रंग, असे सगळ्या सगळे मुली रंग. करतात ते, सगळ्या मुली त्यामुळे करतात. सगळ्या मुलीच सरडे आहेत. हा, मग तू जाऊन मुलासोबत राहा. हा. हळूहळू चालवतोय, खोरी बघणार नाहीयेत तुला. अरे मला खूप खोरी बघ. हा, अरे जा रे. या बिल्डिंग मध्ये आपण घेऊया रुस्तमची मध्ये. नुसतं ही बघ, काय 2 गोट्या विकल्या ना तरी तिथे रुको जरा, सबर करो. भेटता येतं. येतील ना विकून तर बघूया. एक फ्लॅट नाही, 2 फ्लॅट येतील. मग मला माझ्या गोट्या प्यायला आहेत. शिवा भांड होती ती असतील. काकी बघा, तुमच्या पोराला तुम्ही एवढं वाढवलं आणि हा काय विकायला चाललाय? मग मन्नत पण घेऊ शकतो ना ते विकू.
त्याच्यासाठी आमच्या पूर्ण एरियातल्या गोट्या विकायला एरियातल्या गोट्या विकायला आधी तुम्ही एक मुलगा मध्ये ready होता का मग एरियातल्यांच्या विकायला? अरे काय नाही, एक खंबा बांधायचा आणि गोट्या कापून टाकायचे ठीक आहे. लेफ्ट राईट. नाही तुम्ही याचं काय In ऐकून 200 नाही meters, turn बोलतो. right onto John Whistle Link Road. वरचा एक खंबा बांधला गेला गोट्या 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 ले ह्या माणसाला स्नॅप टाकायचे पडले. इथे एक मोमोज आलेत आणि हा स्नॅप टाकतोय. बघितलं? बाकीच्या पोरी स्नॅप टाकतात आणि ते हा स्नॅप टाकतोय. बरोबर. सगळीकडे आहे ते. हो, खाऊन पिऊन आम्ही निघालो आहे मित्रांनो. आणि आम्ही आता कुठे चाललोय? काय खाल्लं त्याचा तो ब्लॉग बनवलाच नाही. ब्लॉग नाही बनवला कारण की आम्ही कुठे गेलेलो ते काय होतं? दार्जिलिंग लक्षा मोमोज. हा, दार्जिलिंगला गेलेलो आणि तिथे कसं ना सिटिंग अरेंजमेंट मध्ये ना आमच्या समोर एक वेगळं कपल होतं. सो आता काय काय जण शाय असतात आपण त्यांना अनकम्फर्टेबल नाही करायचं म्हणून मी ब्लॉग नाही काढला. कळलं तुला? वा, किती ती माझी बाळ विचार करते रे, माझं सोन होते जोरात बोल माझं. ऐकायला. हो, किती ते माझा बाळ विचार करत रे. ले हो, आता गॉगल माझं मी स्वतःसाठी घेतला होता. हा ठापचंद आला त्याच्यामध्ये. माकड बोलतो माझा तू चुप, पागल. मी माकड नाही, तू माकड आहे. तू माकड आहे. मी माकड तर तू माकड हो, आम्ही आता जरा चाललो आहे क्रोमा वगैरे मध्ये जरा ब्लॉगिंग टूल्स बघूया. येडा बनवतो असंच फुकटची यायची हवा खायला. गाडवाला गाडी पण चालवत येत नाही. कोण गाडव रिक्षावाल्याला बोलली ते. मला गाडव बोलली ना, तुम्हाला पोरी. काय? मला तर गाडव बोल. तुला बोलायची गरज आहे का? हा, ते तर लोकांना दिसतं कारण गाडवी सोबत आहे. ये आता आम्हाला ना तिथे किन्नर भेटली होती. तर हा मला बोलतो की तुझ्याकडे सुट्टे आहे का? बल्कि माझ्याकडे कधी जिंदगीमध्ये सुट्टे नसतात. सुट्टे ह्याच्याकडे नसतात. ते चहाच बसतो मंदिराच्या बाहेर. मी नसते का? शेवटी स्वतःने चिल्लर काढून दिलं स्वतःच्या खिशातले. आणि नंतर मला बोलतो ब्लॉग काढायला पाहिजे होतं ना, तिला घ्यायला पाहिजे होतं ना. का? का घ्यायला पाहिजे होतं? ते काय आहे, मी इथला मॅनेजर आहे. हे. ही जेवढी पण भीक मागते ना सगळी आणून माझ्याकडे. म्हणून चिल्लर माझ्याकडे. अगरा, अरे पण तुला माहिती एकदा आपल्याला ट्रेन मध्ये पण आली होती. एकदा आम्ही ट्रेन मध्ये गेलेलो आणि तिथे पण आली होती. एकदा नाही, आपण खूप वेळा ट्रेन मध्ये गेलो. आपला हा. बाप आम्ही नाही आहे. म्हणजे आम्ही गेलो होतो आणि ते असे येतात ना, तर मी असं ऐकलंय की कपल झाले ना की ते लोक जबरदस्ती असे म्हणजे काढतात. लोकांकडून ऐकलंय, पण ते लोक असे नसतात. ते लोक खूप स्वीट असतात. तर आम्हाला असं कळल्यामुळे ना आम्ही तिकडे असं झालो की अरे नाही ना, आपण ना कपल्स नको जाऊ की आपण बाजूबाजूला बसूया. आम्ही ना डायरेक्ट एकमेकांच्या पासून साईडला झालो आणि सेपरेट बसलो. म्हणजे बघितलं एक मुलगी पैसे वाचवण्यासाठी काय काय करू शकतो. समजलं? लडकी डरा में बाज है, लडकी डरा में. बोलली क्रोमामध्ये नाही भेटत, तरी हा पटेली मारत नाही. तिथे आहे, तिथे आहे. आता बघूया काय ह्याचं रिएक्शन आहे. पटेली मध्ये गेला होता, काय झालं? काय तिथे तिथे काय भेटला माहित? होता आहे. हो, हा, घेऊन आला. नाही आता अरे. थोडी घ्यायचं. अरे खरं बोल, आता तरी खरं बोल. खरा होता असा गोल बोलत. लिंबोनीच्या झाडाखाली चंद्र झोपला. माझी केस बांध ना बोबान. का गरम खेळ मारलं तर नाही. आणि आता आपण काय करतो? चापा मी काढत. अय्या पडलाय. अरे ते सोड ना सगळे. काय झालं रे? अभी मजा आएगा ना भिड़ो. काय झालं? म्हणजे चावलंय ते. काय माहिती काय ते कोण मच्छर चावलं चावले. खरं सांग. ए मच्छर चावली असेल तिथे नाही, वरती कोणी बांधायची. हे काय झालंय आधी खरं सांग. अरे काय नाही झालंय. कोणी लव बाईट दिलं? मी खरं सांग. कोणाला बघायला जात नाही काय. नसून खरं सांग. लव बाईट का घेऊन येईन? कॅमेरावर मी दिसत नाहीये. तुझ्या हसीमध्ये मला असं वाटतंय काय. लव बाईट नाहीये ते. ते मी झोपलेली ना काल, तर ते थोडस काहीतरी लागल्यासारखं. काय लव बाईट थोडी आहे यार.
ती फोडी आहे फोडी. फोडी आहे तेजस. अरे आता काय नाही आहे यार, मी कोणासोबत बोलते का? बघितलं आता हा कॅमेरा चालवता म्हणून एवढा हात त्याच्यात सिंकरच बोलती का मी आणि लव बाई नाही. आणि आता कॅमेरा ऑफ कॅमेरा असतो ना मी काय तुला हे वाटतंय हा लव बाईट तुला बोलायचं काय आहे? हा तुला तुला काय बोलायचंय ते बोल. हा तुला म्हणजे काय काय बोलाय स्पष्ट बोल. काय लव बाईट म्हणजे काय. लव बाईट नाहीये ती, कोण देणार मला लव नाही मी बाईट? त्यांना रिएक्शन सांगतोय. ऑफ कॅमेरा रिएक्शन ही असते आणि ऑन कॅमेरा तुम्ही नाही बट ते काय हे नाही लव ना, बाईट ठीक आहे ना. नाही लव बाईट बट ते नाही झालं ना क्लिअर, आता काय नाही. लव बाईट नाही. दे सोड, पण ते क्लिअर झालं ना, आता काय नाही. खूप एवढी क्लिअर झाली आपल्याला. नाही पण काय ते तू एवढी एक्सप्लेनेशन देते. हा एक्सप्लेनेशन काय देते. एक्सप्लेनेशन कुठे दिलं मी काय? हा ही पोळी आहे पण ते लव बाईट वाटतंय का तुला? हा नाही, हा लव बाईट नाही. हा काय पण फालतू बोलू नका. मी कुठे गेलीये? मी दिवसभर तर फोनवर बोलत होती. कोणता असा सेकंड होता जिथे मी बोलले नाही तुझ्या? मला काय माहिती सांगू तुला. काय ते कॅमेरा बसत. कॅमेरा राहू दे ना, लोकांना कळू दे ना कसा टॉक्सिक आहे तू. सांग ना लोकांना. माझं नाव आहे तेजस मोरेश्वर पाटणे. मी इयत्ता 4वी अ मध्ये शिकवतो आहे. मोत्याचं बोल. आता हा मला 10 वेळा विचारतोय की तुझ्या मानेवर काय आहे बघली हे बघा. तुम्हाला तरी लव बाईट वाटतंय, जर लव बाईट असेल तर ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम आहे? ए Normal. नाही काय नॉर्मल नॉर्मल आहे. काय छाट नॉर्मल आहे. हा अरे पण लव बाईट नॉर्मल असतं. हा ठीक आहे हा. नॉर्मल असतं ना. ठीक आहे लक्षात ठेव. कशाला? काय लक्षात ठेवतो. भोवाड फोडीन. नेक्स्ट संडे तुला दाखवतो नॉर्मल. मच्छर आहे रे. असं नको चुत्या लोक पण काहीतरी वेगळं सांगितलं. खरं सांग काय ते. काय नाही, लोकांना माहिती मी किती लॉयल आहे ते तुझ्यासोबत. गाईज माहितीये ना तुम्हाला? कमेंट करा. असं का तोंड केलंय पण तू? हा असं रडकं तोंड का केलंय? लवकर करते. तू खरं सांग. का ओव्हर करतोय यार एवढ्याशा गोष्टीला? नॉर्मल आहे. इट इज नॉर्मल. इट इज नॉर्मल. फ्रेश बोल ना, किती लव बाईट नाही, तू लॉयल आहे माझ्यासोबत. नाही मला नाही वाटत. तू हसतोय या सिच्युएशन वर. तू हसते म्हणून मला मी ते नाही काहीतरी हसत, वेगळं बस. वाटतं. खरं सांग काय. कॅमेरा बंद कर आणि सांग काय. कॅमेरा का बंद करू अरे मी? करू नको जास्त माझ्या डोक्याला भोसको करू. खरं सांग काय वाटतं. इथे बंद कर. हा, इथे नको, सांगते, चुत्यागिरी इथे करू नको. इथे सांगते. इथे तुला वाटतं मी लव बाईट घेऊन येईन? इथे बघून बोल. कॅमेऱ्यात ये जरा. हो ही रिएक्शन देऊ नको तुम्हाला. पाय काढ जरा. ये कॅमेऱ्यात ये. तुला वाटतं मी लव बाईट घेऊन येईन? काय बोल लवकर. मला काय समजत नाही. तुझ्या मनात काय चालू आहे ते सांग. माझ्या मनात काय नाही. मग झालं ना क्लिअर, लव बाईट नाही. तू सांगतच नाही. आणि जर लव बाईट निघाली तर? मग तू पण निघशील बा. आणि ज्याने दिली हे कळलं तर हा मग काय होणार? काय नाही होणार. तू काय करणार मग? काय नाही करणार मी. कसं नाही. हा कसा बॉयफ्रेंड? मी काय नाही करणार बोलतो. ह्याच्यासाठी मी एवढं मोठं सगळं हे केलं. हा प्रँक होता. हा प्रँक आहे. घंटा ही लव बाईट विद्याने दिली आहे. हा प्रँक आहे. मी दाखव तुला. दाखव. थांबा काय झाला, मी दाखवते. कळलं आता? म्हणजे माझं बरोबर होतं ना की ते तू- लव बाईटच आहे. पण तू माझ्यावरती भरोसा पण नाही करत. भरोशाचं नाहीये. थोडं कॅमेऱ्यात ये जरा. बाक असं मी बटली आहे. बोल काय बोल. मेरी गर्लफ्रेंड लॉयल है मेरे साथ. लॉयल आहे. मुलींकडून ही लव बाईट घेऊन येते चित्ती असते. पण तुला असं का वाटलं की मी का? लव बाईट घेऊन येऊ शकते कोणाकडे? लव बाईट मग ते दिसतच भाई लव बाईट सारखं होतं.
भाई मी बोलते रिएक्शनच देत नाही. विद्या तर मला काय काय होतं, ती मारेल बघ तुला, लाफा वगैरे देईल हा, मी कधी हात नाही उचलत बायकोने. पण रिॲक्ट पण नाही करत आहे काय. हे हिशू करू सांग, हे हिशू करू सांग. हा कोणता असतो या पोरगा. मी बाकीची पोरं बघितलं ना, ते लोक किती तमाशे करत होते लव्ह बाईट साठी, एका लव्ह बाईट साठी पण. बोल स्पीचलेस, बोल ना आता बोल. काय बोलू. क्या बोलना है आपको, बोलो. कुछ नाही बोलणार. पण एवढं पण नाही यार, रिएक्शन थोडंफार तर द्यायचं यार. तुला काय reaction- फीलच नाही झालं माझे आतून असं झालं ते एकदम. काय माझे झालं? गोटे कपाळात गेले. म्हणजे काय वाटलेलं अरे म्हणजे? ते एका याने वाटत होतं की मुंगी चावल्या, पण नाही, ते तसं दिसत होतं. मतलब ये प्रँक मेरा सक्सेसफुल था. हाफ म्हणजे थोडं काय होईना पण सक्सेसफुल होता. ठीक आहे, आता नेक्स्ट प्रँक थोडी पण होणार. फाटलेली माझी. मज्जा आली, पण मज्जा आली. विद्याला काय बोलायचं नाही आधीच सांगते. विद्या तू तो गई देख तू ऐसा धोखेबाज. ठीक है रे, इसका बदला लिया जाएगा दोनों से भी. चलो अभी. सूद समेत. हे झालं असतं पण तो. ठीक आहे ना, थोडंफार चांगलं होतं. तुला ऍटलीस्ट थोडं डाऊट तरी गेला की हा मीने काहीतरी केलंय. सो गाईज, तुम्हाला कसा वाटला हा माझा व्लॉग? जर आवडला असेल तर कमेंट करा आणि असेच मला प्रँक सजेस्ट करा, मी ह्याच्यावरती करीन तरी. नका करू बिलकुल नाही, मी पण. करणार. मला पण कळेल ना तू किती भरोसा ठेवतो माझ्यावरती. नाही, तुझी मारायला मला मज्जा येते. थोडी याच्यात नाही मारली, नेक्स्ट प्रँक मध्ये नक्की याची मारेन. इसका बदला लिया जाएगा. सो भेटू आम्ही नेक्स्ट व्लॉग मध्ये तुम्हाला लवकरच. बाय.